नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला ऑफिसचे नाटक करून एका अज्ञात ठिकाणी घेऊन येतात आणि ऐश्वर्या तिथे खाली उतरते आणि मला कुठे इकडे आणले असे विचारते. तर जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, तुला माहिती आहे की मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असली तरी वाटत असते की आपल्याकडे कोणीही बघत नाही, पण तिला हे माहिती नसते की जगाचे डोळे हे उघडे असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, तुम्ही नेमकं काय बोलता हे मला नाही कळत. तर ऋषिकेश म्हणतो की तुला सगळ्या गोष्टीचे संदर्भ लागतील, एकदा मागे वळून तर बघ. तर सुमित्रा त्या झाडामागून निघतो. ऐश्वर्या वळून पाहते तर सौमित्राला बघून तिला तर धक्काच बसतो. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते. तर जानकी म्हणते की आता कळले का तुला की नेमकं आम्हाला काय म्हणायचे ते. त्यानंतर इकडे घरी सारंग हा मुंबईवरून घरी येतो आणि त्याने खूप काही गिफ्ट्स आणलेले असतात आणि तो ओवी आणि बाकी सर्वांना नाना सौमित्राला आवाज देतो. तर नाना आणि सुमित्रा बाहेर येतात. तर नाना म्हणतात की काय रे, तू अख्खी मुंबई खरेदी करून आला की काय. सारंग खुश होऊन म्हणतं की हो, माझा मूड खूप मस्त आहे, त्यामुळे मी सर्वांसाठी काय काय नाही ते घेऊन आलोय. सारंगला इतके खुश बघून आईला आणि नानांना तर खूपच आनंद होतो. सारंग म्हणतो की आई, कोणी दिसत नाही का घरात, म्हणून तो ऐश्वर्याला शोधू लागतो. सर्वजण कुठे गेले. तर सुमित्रा म्हणते की अरे दिसत नाही का, आम्ही तर सर्वजण आहोत, अजून कोण लागते. तर सारंग म्हणतो की तसे नाही, परीराणी, दादा, वहिनी वगैरे. तेव्हा सुमित्रा हसून म्हणते की वगैरे वगैरे का, म्हणजे ऐश्वर्या वगैरे का. सारंग म्हणतो की काय ग आई, आणि सारंग खूप लाजतो. म्हणतो की आई, ऐश्वर्याला चॉकलेट खूप आवडतात आणि मुंबईला खूप छान असे चॉकलेट आणि मिठाई मिळते, म्हणून मी तिच्यासाठी खूप काही मिठाई आणि चॉकलेट घेऊन आलो. नानांना आणि सुमित्राला खूप हसू येते. सुमित्रा म्हणते की छान छान. तर सारंग म्हणतो की हो, सगळ्यांनाच आणले. सुमित्रा म्हणते की अरे, आज ऋषिकेश आणि जानकी तिला ऑफिस दाखवण्यासाठी घेऊन गेलेत. आणि सुमित्रा म्हणते की दे माझ्याकडे, मी ठेवते. तर सारंग म्हणतो की नाही, असून ते माझ्याकडे, मी ठेवतो. आणि गुलाबदादांच्या हातामध्ये काही पिशव्या देतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही सौमित्राला बघून म्हणते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे, मला खरंच काही कळत नाही. तुम्ही नेमकं येथे सौमित्राला का बोलावले. हा तर माझ्याशी जमवलेलं लग्न मोडून गेला, मग त्यामुळे मला याच्याशी एकही शब्द नाही बोलायचा, त्यामुळे तुम्ही याला येथून जायला सांगा. तर सौमित्र म्हणतो की काय बोलणार तू, तुझ्याकडे बोलण्यासारखं उरलं तरी काय. दादा वहिनीला तर तुझे सर्व सत्य कळून चुकलेले आहे, मी त्यांना सर्व काही सांगून टाकले. कसे तुम्हाला किडनॅप केले, आउट हाऊस मध्ये बांधून ठेवलेस, टॉर्चर केले, अवंतिकाला जीवे मारण्याची धमकी दिली, मला जबरदस्ती तू हळद सुद्धा लावलीस, नवरदेवाचे कपडे शिवून. तर ऐश्वर्या म्हणते की हे सर्व खोटं आहे, हे सर्व खोटं आहे, मी सर्व काही केलेले नाही, हा सर्व खोटे बोलतो. आणि काय रे सौमित्र, तुम्हाला डीच केले तरी सुद्धा मी सारंगशी लग्न केले, म्हणून तू हे सर्व मुद्दामच करतो. आणि जानकी आणि ऋषिकेशला म्हणते की हा सर्व हे मुद्दाम करतो, हा सर्व काही खोटे बोलतो. सौमित्र म्हणतो की मला माहिती होते की तू असा कांगावा नक्की करणार, स्वतःची चूक मात्र तू कधीच मान्य नाही करणार. आणि सौमित्र आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि म्हणतो की माझ्याकडे सर्व पुरावा आहे. तेव्हा सौमित्र लगेच कावेरीला फोन लावतो. तर लगेच कावेरी काकू, मी सौमित्र बोलतो असे म्हणतो. तर कावेरी घाबरतच म्हणते की अरे सौमित्र बाळा, आता कशाला कॉल केला, काही झाले का. तेव्हा सौमित्र म्हणतो की काही झालेले नाही, तुमचे आभार मानण्यासाठी मी फोन केला होता. त्या दिवशी तुम्ही मला आउट हाऊस मधून सोडवले त्याबद्दल तुम्हाला मला थँक्यू सुद्धा बोलता नाही आले, त्या दिवसासाठी खरंच थँक्यू. तुम्ही मला त्या दिवशी जर वाचवले नसते तर माझी काय अवस्था झाली असती हे सांगता येत नाही. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की म्हणजे नक्की सौमित्राला मॉमने सोडवले आणि तिला मॉमचा खूप राग येतो. तर कावेरी तिकडून फोनवर म्हणत असते, अरे मी तुला सोडवले, परंतु ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांनी जो तुमच्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याबरोबर जो काही खेळ मांडला होता, आणि ते दोघे सुद्धा खूप मोठे पाप करत होते, यामुळे तुमच्या सर्वांचे नुकसान तर झालेच असते, पण माझ्या लेकीचे तर फार मोठे नुकसान झाले असते, म्हणून हे सर्व मी केले आणि त्यावेळी मला जे बरोबर वाटले तेच मी केले. पण सौमित्र, आता मी जे काही सांगते ते तू ऐक बाळा, तू हे सर्व विसरून जा आणि शक्य झाले तर माझ्या लेकीला आणि यांना माफ कर, आणि तू जिथे कुठे असतील तिथे तू सुखाने तर राहशीलच, आणि माझी ऐश्वर्या सुद्धा इकडे सारंग बरोबर सुखात राहील, अशी प्रार्थना बाळा तू देवाकडे कर. आणि ऐश्वर्या तुमच्या घरामध्ये गेल्यावर ती तर नक्की सुधारेल. तेव्हा जानकी ही कावेरीचा फोन आपल्या हातामध्ये बोलायला घेते. तर जानकी म्हणते की कावेरी काकू, मी जानकी बोलते. तर लगेच
कावेरी ही खूप घाबरते आणि काय जानकी, म्हणजे तुम्ही सर्वजण माझे बोलणे तिथे ऐकता का? कारण फोन स्पीकरवर असतो. कावेरी म्हणते की मला असे वाटले होते की एकटाच सौमित्र माझ्याशी बोलतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही, आम्ही सगळेजण एकत्रच आहोत आणि आम्हाला सर्व खरे काय ते सर्व कळले. आणि कावेरी काकू खरंच थँक्यू, तुम्ही सौमित्र भाऊजींना इतकी मदत केली. पण खरंच माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तुम्हाला जेव्हा खरं कळले होते मग तेव्हाच तुम्ही आम्हाला का सांगितले नाही? काय हे सर्व तुम्ही लपवून ठेवले? तेव्हा सर्व काही सॉल्व्ह झाले असते काकू. आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणते की हा इतका मोठा अनर्थ नसता घडला. तेव्हा कावेरी म्हणते की जानकी, अगं तुझे सर्व बरोबर आहे, पण त्यासाठी तुम्ही मला एकदा तरी माफ करा. मी तेवढे धाडस नाही करू शकले, भीतीने मी काही बोलू शकले नाही, परंतु हात जोडून मी तुम्हाला विनंती करते, आता हे सर्व विसरून जा, मनामध्ये काही राग ठेवू नका. माझ्या लेकीला ऐश्वर्याला माफ करा. आता माझ्या लेकीचे चांगले वाईट हे तुमच्याच हातामध्ये आहे. तर ऐश्वर्याला इतका कावेरीचा राग आलेला असतो, परंतु ती आपला राग आवरते. तेव्हा कावेरी रडतच म्हणते की जानकी, तू सुद्धा एका लेकीची आई आहेस, मग तुला सर्व काही समजेल. मला माझ्या लेकीची खरंच खूप काळजी वाटते ग. आणि कावेरी रडायला लागते. तर जानकी म्हणते की काकू, मी नंतर तुमच्याशी नंतर बोलते. म्हणून जानकी ही मोबाईल सौमित्राच्या हातात देते आणि फोन कट करतं. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की आता तुला समजले की सत्य कधीही लपून राहत नसते, शेवटी ते बाहेर येतेच. तुला सूड उगवायचा होता म्हणून तू सारंग भाऊजींचा बळी घेतलास. अगं तू माणूस किती साधा भोळा आहे हे सुद्धा तुला नाही कळले का? स्वतःच्या फायद्यासाठी तू त्यांचा उपयोग का केलास ग? का अशी वागलीस ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते की बास, तुम्ही मलाच काय दोष देतात आणि याचे काय? हा शुंभासारखा इथे उभा आहे मला जाब विचारणारा, मग याची काहीच चूक नाही का? मला लग्नाचे वचन देऊन पळून गेला हा पळकुटा, पहिला वार तर याने केला, मग याला बोला ना, काय बोलायचे ते, चूक याचीच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्राच्या चुकीची शिक्षा त्याला आम्ही दिलीच असती ऐश्वर्या, कारण आमच्यासाठी एकच न्याय असतो, पण तू सौमित्राच्या चुकीची शिक्षा सारंगला का दिलीस? तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की हो दिली मी शिक्षा, मग तुमचे नेमकं म्हणणे काय आहे? याने मला धोका दिला म्हणून मी प्रचंड संतापले होते, कारण मला याला चांगलाच धडा शिकवायचा होता, म्हणूनच मी याला डांबून ठेवले होते. ऐनवेळी सारंगला गायब करून बोहल्यावर सौमित्राला आणायचे होते, असे ठरवले सुद्धा होते आणि ते होणार सुद्धा होते. पण मला आता कळते हे सर्व माझ्या मॉममुळे झाले. माझ्या मॉमने गडबड केली म्हणून मला सारंगशी लग्न करावे लागले. मग झाले, कळले का तुम्हाला सर्व? मग आता काय करणार आहात तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते की हो, तुझे खरे रूप आम्ही सर्वांसमोर आणणारच आहोत. बाद झाले, खूप उद्योग केले, अगदी आमटीपासून हारापर्यंत, आणि प्रत्येक वेळी मी तुला पाठीशी घातले, प्रत्येक वेळीस तुझ्या चुकावर पांघरून घातले की हे समजून की तू रणदिव्यांची आता सून आहे, म्हणून आमच्या कुटुंबातील एक भाग आहे, म्हणून तुला समजून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. पण नाही ऐश्वर्या, तू कधीच आम्हाला आपले नाही मानले. आता मात्र यावेळी मी तुला नाही सोडणार. तुला तुझ्या गुन्ह्याची कबुली तुझ्याच तोंडाने तुला सर्वांसमोर द्यावी लागेल. तुझे खरे रूप हे घरच्यांसमोर आल्यानंतर पुढे काय करायचे तेच ठरवती. त्यामुळे चल आतमध्ये बस. आणि जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला गाडीमध्ये बसवते. तेव्हा सौमित्र हा ऋषिकेशला म्हणतो की दादा, तर जानकी ही सौमित्राकडे बघत असते. सौमित्र ऋषिकेश जवळ येतो आणि दादा प्लीज मला माफ कर, मला माहिती नाही की यात सर्वात मोठी चूक माझीच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो सौमित्र, लग्ना अगोदर तू पळून गेला ही तुझी पहिली चूक. अरे ही चूक माफ सुद्धा करता आली असते रे, कारण तू प्रेमासाठी पळून गेला होतास. पण जेव्हा त्या आउट हाऊस मधून तुझी सुटका झाली तेव्हा तू आमच्याकडे येऊन सारंगचे लग्न थांबायला पाहिजे होते, पण तू भेकुड सारखा पळून गेला सौमित्र, आणि याला क्षमा नाही. सारंगचे आयुष्य तुला वाचवता आले असते. आता हेच सत्य त्याला समजल्यानंतर त्याचे काय होईल याची ती कल्पना तू करू शकतो का? आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल आता. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश गाडीमध्ये बसून जातात. तर इकडे सारंगला सुमित्रा म्हणत असते की अरे जरा धीर धर, येईन ऐश्वर्या, इतकी कसली घाई झाली तुला? सारंग म्हणतो की तसे नाही. तर तेवढ्यात जानकी ही रागाने ऐश्वर्याच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन येते आणि तिला ओढतच घेऊन येते. तर सुमित्रा विचारते की अगं जानकी काय झाले, तू तिला इतकी ओढत का घेऊन आलीस? सारंग विचारतो की वहिनी खरंच काय झाले? तेव्हा नाना सुद्धा विचारतात की अगं जानकी बोल ना, काय प्रकार आहे हा सर्व? तेव्हा जानकी म्हणते की नाना जे सांगायचे असेल ते आता ऐश्वर्या सांगेल, तिने आपल्यासोबत कसा दगा केला ते ऐकून नाना यांना तर धक्काच बसतो. त्यानंतर इकडे सयाजी काका हे बाळाभाऊंना सांगत असतात की आजच्या आज आपले सर्व वसुलींचे काम करून टाका.
तर बाळाभाऊ म्हणतात की जी साहेब आणि म्हणून निघून जातात. तर सयाजीराव ओरडून कावेरीला म्हणतात की आजच्या दिवस चहा येणार आहे की नाही. तेव्हा कावेरी घाबरतच दपकत पावलांनी चहा घेऊन येत असते आणि मनात विचार करते की आता हे सर्व जानकीला तर समजले. जानकी तशी समजूतदार आहे, परंतु ऐश्वर्याने मात्र काही गोंधळ तर घातला नसेल ना. आणि आता हे सर्व तिच्यापर्यंत आणि यांच्यापर्यंत ही गोष्ट जर कळली म्हणून कावेरीला खूप टेन्शन येते. तर सयाजीराव पुन्हा ओरडतात की आज चहा येणार आहे की नाही. तेव्हा कावेरीचा हात खूप थरथर कापत असतो आणि हातातील तो चहाचा ट्रे सुद्धा खूप असा हलत असतो. तेव्हा सयाजी ओरडतो की काय करता, चहा सांडेल आणि ठेवा तो खाली म्हणून खूप ओरडतो. तर कावेरी आणखीनच घाबरते आणि तो चहा टेबलवर ठेवायला सांगून वेंधळी बाई नुसती चहा पित असतो. तर कावेरी विचार करते की यांना मी सर्व काही सांगून टाकू का, आणि परत म्हणते की नाही नको, हे ऐकल्यानंतर हे मला जिवंत नाही ठेवणार. आणि तिकडे ऐश्वर्याच्या बाबतीत जर काही अवघड झाले नसेल ना, मग त्यापेक्षा मी यांना सर्व काही सांगूनच टाकते. तेव्हा सयाजीचे लक्ष कावेरीकडे जाते आणि तो म्हणतो की काय माझ्याकडे का बघता, आज पहिल्यांदा बघता की काय. तेव्हा कावेरी फक्त घाबरत म्हणते की आहो आहो. तेव्हा सयाजी पुन्हा ओरडतो की काय झाले बोला. तेव्हा कावेरी घाबरतच म्हणते की जानकीचा मला फोन आला होता, सौमित्राकडून त्यांना सर्व काही समजले, तुम्ही सौमित्राला पकडून ठेवले होते म्हणून. ते ऐकून सयाजीरावला तर धक्काच बसतो आणि उठून म्हणतो की काय. तेव्हा कावेरी म्हणते की आपल्या ऐश्वर्याला सारंग बरोबर नाही तर सौमित्र बरोबर लग्न करायचे होते म्हणून हे सर्व त्यांना समजले. तेव्हा सयाजीराव म्हणतो की तो हरामखोर आता घरी पोहोचला म्हणजे त्यांना कोणी डांबून ठेवले होते हे सुद्धा समजले असणार. आणि तो विचारतो की काय त्याला कोणी सोडवले. तेव्हा कावेरी तर खूपच घाबरते आणि त्याला कोणी सोडवले असे सयाजीराव ओरडून विचारू लागतो. तेव्हा कावेरी घाबरतच म्हणते की त्या दिवशी मीच सोडवले होते त्याला. तेव्हा सयाजीराव इतका रागावतो आणि मला वाटलेच होते, पहिल्यापासून शंका मला येतच होती आणि ज्याचं खाता त्यालाच दगा देता म्हणून तो रागाने तो कप फेकून देतो आणि कावेरीवर भयंकर चिडलेला असतो. तर कावेरी खूपच घाबरते. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणते की बोल ऐश्वर्या, स्वतःच्याच गुन्ह्याची कबुली तू स्वतःच्याच तोंडाने दे. नाना म्हणतात की गुन्हा, तर कसला गुन्हा. तेव्हा जानकी ही ओरडून म्हणते की ऐश्वर्याने गुन्हा केला आहे, मग त्याची कबुली ती स्वतःच्याच तोंडाने सर्वांसमोर देणार आहे. तेव्हा ऋषिकेश सर्वांसमोर म्हणतो की ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांनी खूप मोठा असा आपल्याला दगा दिला. ते ऐकून सारंग, सुमित्रा, नाना यांना तर धक्काच बसतो. ऋषिकेश पुढे सांगू लागतो ऐश्वर्या तू खरे खरे सांग, नाही तर तुझ्या वडिलांना येथे बोलावे लागेल, मग त्यांच्याकडून सर्व काही वधून घेऊया. तर लगेच ऐश्वर्या जोराने ओरडते की हो, दिला मी धोका, केला मी दगा, कारण सर्वात अगोदर तुम्ही सर्वांनी मला धोका दिला होता. तुमच्या मुलांनी माझ्यासोबत दगा केला होता, मग मी काय करणार होते मी, म्हणून मी त्याचा सूड घेतला. तुम्हाला खरे ऐकायचे ना, तर मी सौमित्राला किडनॅप केले होते. ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो. तर ऐश्वर्या पुढे म्हणते आमच्या आउट हाऊस मध्ये त्याला मी डांबून ठेवले होते अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत, कारण मला सौमित्राशी लग्न करायचे होते, या सारंगशी नाही. आणि सारंगकडे हात करत हे जेव्हा म्हणते तेव्हा सारंगच्या हातातील सर्व काही ते खाली पडते, कारण सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणते की काय ग, काय बोलतेस. तर जानकी म्हणते की हो आई, यावेळेस मात्र ती खरं बोलते. काल रात्री सौमित्र भाऊजी घरी आले होते, त्यांचे महत्वाचे सर्टिफिकेट राहिले होते ते घेण्यासाठी, आणि ते चोरासारखे आपल्या घरी आले होते, कारण त्यांची तुमच्या समोर येण्याची हिंमत नव्हती. मी आणि ऋषिकेश काल रात्री त्यांना भेटलो, त्यांना त्यांची चूक कबूल आहे, त्यांनी त्यांच्या चुकीची माफी सुद्धा मागितली आणि घडलेला सर्व प्रकार सुद्धा सांगितला. कसे ऐश्वर्या आणि सयाजी काका यांनी त्यांना त्यांच्या आउट हाऊस मध्ये डांबून ठेवले होते अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत. ते ऐकून सुमित्राच्या डोळ्यामध्ये तर पाणीच येत असते, परंतु नानांना प्रचंड असा ऐश्वर्याचा राग येतो. जानकी पुढे म्हणते की लग्नाच्या दिवशी त्यांना लग्नाच्या वेशात तयार सुद्धा ठेवले होते, कारण अवंतिकेला गन पॉइंट वर ठेवून त्यांना ऐन वेळी सारंगच्या जागी सौमित्र भाऊजींना उभे करायचे होते. हो ना ऐश्वर्या. तेव्हा नाना म्हणतात की अगं पण दगा देऊन पळून गेलेल्या त्या सौमित्रवर कसा विश्वास ठेवायचा आपण. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना, सौमित्राला कावेरी काकूंनी सोडवले. सौमित्राने आमच्या समोर हिच्या आईला फोन लावला होता, त्याने ते रेकॉर्डिंग सुद्धा मला पाठवले. म्हणून ऋषिकेश आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि ते सर्व रेकॉर्ड्स ऋषिकेश सर्वांना ऐकून दाखवतो. ते ऐकून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते, ऐश्वर्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येते. नाना मात्र भयंकर चिडलेले असतात आणि सारंगच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये
भागेमध्ये सुमित्रा ते सर्व ऐकून ऐश्वर्याला म्हणते की इतकी मोठी फसवणूक चालती हो आमच्या घरातून। तेव्हा ऐश्वर्या तिथून निघून जायला लागते। तर इकडे जानकी ही सारंग भाऊजींना म्हणत असते की मला तर असे वाटते की बरे झाले। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी बरे नाही झाले, हे सर्व अगोदरच कळायला हवे होते। तर इकडे सयाजीराव कावेरीवर धावून जातो, त्या सौमित्राला सोडून आमचा चांगला डाव तुम्ही हिसकावला। तेव्हा कावेरी रडत असते की अहो पण। तर सयाजीराव म्हणतो की जास्त बोललात तर कानफाड फोडेल, म्हणून तो कावेरीवर जेव्हा हात उघरावतो तर मागून त्याचा हात ऋषिकेश येऊन धरतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।